मुरबाड तालुक्यातील गुणवंत विद्यार्थी एमबीबीएस, सीए व स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा जनसेवा प्रतिष्ठानतर्फे भव्य सत्कार. जनसेवा प्रतिष्ठान मुरबाड यांच्या वतीने मुरबाड तालुक्यातील यूपीएससी, एमपीएससी व तत्सम स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून यावर्षी राज्य व केंद्र शासनाच्या विविध सेवांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा एमबीबीएस, सीए तसेच 10वी-12वी परीक्षेतील प्रथम, द्वितीय क्रमांक व 90% अधिक गुण मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ राज्याचे वनमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन माजी आमदार गोटीराम भाऊ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले होते. यावेळी गोटीराम भाऊ पवार यांनी तालुक्यातील शैक्षणिक प्रगती बरोबरच शेतकऱ्यांच्या विविध समस्या, वनजमिनीचे प्रलंबित प्रश्न तसेच कर्जमाफी योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांना अद्यापही न मिळालेले 50,000चे प्रोत्साहनपर अनुदान तातडीने वितरित करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची विनंती मंत्री महोदयांकडे केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुभाष पवार यांनी केले. या प्रसंगी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अरुण पाटील व संचालक सौरभ पवार यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ नेते राम दळवी, पांडुरंग कोर, दीपक पवार, जितेंद्र भावार्थी, चंद्रकांत बोष्टे, संतोष पवार, श्रीकांत धुमाळ, दीपक खाटेघरे, दीपक वाघचौरे, हरीश पुरोहित, विनोद नार्वेकर, अनिल देसले, अक्षय रोठे, विनायकराव सागर, चुंबवणे, चिमा शेत यांच्यासह जनसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी, कार्यकर्ते, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्राध्यापक PS पवार यांनी केले तर धनाजी दळवी यांनी आभार प्रदर्शन केले.